ಖರ್ಚಿನಲ್ಲೇ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟ ಗೋವಿಂದ ಪಾಟೀಲ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿ ನಂದಗಡದಿಂದ ಸುಮಾರು 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದ ಕಾಡಂಚಿನಲ್ಲಿ ಗೌಳಿವಾಡ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಸುಮಾರು 8 ಮನೆಗಳಿದ್ದು 18 ಕುಟುಂಬಗಳು ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ವಾಸ ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದ ಖಾಯಂ ರಹವಾಸಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳಾದ ರಸ್ತೆ, ನೀರು, ವಿದ್ಯುತ್, ಶಿಕ್ಷಣ ಇನ್ನಿತರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದೆ ಆದಿವಾಸಿಗಳಂತೆ ಬದುಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಮೂಲ ಉದ್ಯೋಗಾದನಗಳನ್ನ ಸಾಕಿ ಬದುಕು ಸಾಗಿಸುವುದು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮೂಲದವರಾದ ಇವರು ಸುಮಾರು 3-4 ದಶಕಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವ ಪಡೆದು ಎಲ್ಲಾ ದಾಖಲೆಗಳನ್ನ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಇವರಿಗೆ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಕೊಡದೆ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿದೆ. ಇವರಿಗೆ ವಾಸಿಸಲು ಜಾಗ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸ್ವಂತ ದುಡಿಮೆಯಿಂದ ಸುಮಾರು 2 ಎಕರೆ ಜಮೀನು ಖರೀದಿಸಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಮನೆಗಳನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಂಡು ವಾಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿನ ಅಂಗನವಾಡಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ರಸ್ತೆ ಇಲ್ಲದೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಸಾಕಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸುದೀರ್ಘವಾದ ಸುದ್ದಿ ಬಿತ್ತರಿಸಿ ಆಗಿನ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿ ಯಗನಗೌಡರ ಅವರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿನ ಎಲ್ಲಾ ಮನೆಗಳನ್ನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಲು ಮತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆದೇಶಿಸಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಅವರ ನಂತರ ಬಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಗಮನವೇ ಹರಿಸುತ್ತಿಲ್ಲ. ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್ ಸಂಘಟನೆ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದ ಪಾಟೀಲ ಅವರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿದ್ದುಕೊಂಡು ಸಂಘಟನೆ ಕಟ್ಟಿ 100 ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನೊಳಗೊಂಡು ಕಾಡಿನಂಚಿನಲ್ಲಿರುವ ಹಲವಾರು ಹಳ್ಳಿಗಳ ಜನರನ್ನ ಹಕ್ಕಿಗಾಗಿ ಹೋರಾಡಲು ಜಾಗೃತಗೊಳಿಸುತ್ತಾ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವರು ನಿವೃತ್ತಿಯಾಗಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ಇವರು ಇಂದು ನಂದಗಡ ಹತ್ತಿರವಿರುವ ಗೌಳಿವಾಡ ಜನರಿಗೆ ಆಸರೆಯಾಗಿ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲೇ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಮಾಲೋಚಿಸಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೊಂದು ಸಲ್ಯೂಟ್. हे अजून थोडं कुठं कुठं खड्डे आहेत ना, थोडंसं नंतर त्याला लावून घ्यायला पाहिजे. म्हणजे हे पुरं त्यांनी पण आता कुठं कुठं आहे त्यांनी करून जातात तुम्ही काय हे सगळं सकाळपासून हे करले ते ना. हो ओके आहे का हे मध्ये जरा खोऱ्याने जरा वाढून घ्या मला मध्ये काहीतरी असते की मध्ये म्हणजे काय दगडाच्या मुळे लेवल होईल. हां पण भरपूर काम चांगलं झालं. आता तुम्हाला यायला काय प्रॉब्लेम नाही. बसली ना एकदम अगदी काय वाटणार नाही. एक पाऊस दिवसा नसते मग ह्योच रस्ता यूज करायचा तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे सर. हा रस्ता यूज करायचा प्रमाणे. ठीक आहे. तिकडनं जाऊ नका. तुमचा जो रस्ता आहे किंवा आता काय बसून जाईल आता ह्यो आपण इकडूनच आला सकाळी. आता हा सकाळी इथूनच आलो मी. पण ह्यो या रस्त्याला आता हे करायचं नाही. व्यवस्थित आपलं जर दर दिवशी गेला ना मग हे थोडी माती हे करून घ्या फावड्या. ठीक आहे. ठीक आहे. लेवल करून थोडंसं काहीतरी ते बडवायचं असेल की तर बडवून घ्या जरा. ठीक आहे. म्हणजे हे होते. हां ठीक आहे. तर ह्याला काय करा थोडंसं जे हिनी फावडा आहे ना फावड्यानं थोडंसं हे गवत वगैरे पडून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. हे काय गवताचं तेवढंच आहे प्रॉब्लेम. काय बाकी नाही. एवढंच प्रॉब्लेम आहे. हे गवत असं मध्ये मध्ये जरा वडून घेतला ना झालं. काय एवढं काय हे नाही आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. तर हे दगड असल्यामुळे ते जरा येत नाही झालं. त्यासाठी तुम्ही आता फावड्यानंच करावं लागणार आहे. ठीक आहे. हे पण करलंय की मस्त ना. इथंच थोडा वेळ लागला. ठीक आहे काय जास्त हे होत पण तरी पण ठीक झालं ना. मस्त झालं. आता काय प्रॉब्लेम नाही. एकदा माती बसली म्हणजे तुमचं येणं जाणं होते. आता एवढं काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे.
हे आता बस हे आता तुम्हाला रस्ता परमानेंट यूज करा हो झाला. आणि मला इकडनंच जायचं म्हणायचं ठीक आहे सर. आणि कुठून जाऊ नका म्हणायचं. ठीक आहे. बाकी इथं आता मी काय म्हणत होतो, आता इथं थांबा तुम्ही. ठीक आहे सर. इथं ठीक आहे, थांबतो. हा. इथं नाही थांबा. इथं हे बघा, हे खड्डे आहेत ना, हे हा. इथं बोललेलो इथं खाली. हे थोडंसं हे करून घ्या इथं. हे त्याच्यात थोडंसं त्याला हे म्हणायचं लूज मधलंच करून मारायला घ्या. लागतं. हे लूज करा म्हणा माती, एवढीच लूज करा म्हणा ही बस. एवढ्यातच जे रस्ता हे झाला, एवढं हे लूज करा म्हणा. तुम्ही वडून घ्या इथं. ठीक आहे हां, सर. ठीक आहे. एक 15-20 मिनटं करेल तू, तेवढं करून जाऊ दे मला, तर लेट झालं सर. ठीक आहे सर. ठीक आहे का बस. हो हो. तुमचं नाव काय म्हटलं होतं जे? तर खानापूर तालुक्यातील सर्व मंडळीला नमस्कार. आज नंदगड या गावाच्या बाजूला गवळीवडा म्हणून एक गाव आहे आणि या गावामध्ये रस्ता वगैरे काही नाही, म्हणजे फॅसिलिटीज काही नाही आहे. ज्या गव्हर्नमेंटकडून फॅसिलिटीज भेटतात ते पण त्यांना भेटत नाहीत. त्यासाठी म्हणून आपण काल पंचायतीला पण जाऊन आलेलं आहे. पंचायतीने पण सांगितलेलं आहे की 15 दिवसामध्ये करून देतो म्हणून. PDO सरांना वगैरे सगळ्यांना भेटलेलं आहे, करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. तर रस्त्याला सुद्धा 20 लाख रुपये मंजूर झालेले आहेत या रस्त्याला सुद्धा. तरीसुद्धा आता जी श्री महालक्ष्मी यात्रा निमित्त काही त्यांच्या पाहुणे मंडळी यांच्या या गवळीवाड्यामध्ये येणार आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून हा रस्ता बिलकुलही खराब झालेला होता, खूपच खराब झालेला आहे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज आमच्या जय जवान जय किसान या फाउंडेशनच्या वतीने, समाजसेवा फाउंडेशनच्या वतीने मी, गोविंद पाटील आणि माझी सर्व जय जवान जय किसान टीम यांच्या वतीने आपण हा रस्ता त्यांच्या गावामध्ये करून देत आहोत, आमच्या संघटनेच्या वतीने. तर सांगायचं म्हणजे खानापूर तालुक्यातील सर्व नेत्यांना किंवा सर्व पिढींना, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना किंवा अजून जे आहेत त्यांना सांगायचं एवढंच आहे की खानापूर तालुक्यात 2 लाखाची सने आणि बाकीचे जे पत्रकार आहेत त्याने हे बक्षिले, हे बक्षी ठेवले, ते ठेवले म्हणून सारखं इकडं तिकडं मॅसेज टाकणे. आमचा नेता आज इथं ह्या मंदिरचं उद्घाटन करायला आहे, आमचा नेता आज या मंदिरमध्ये जाऊन हे करायला, पूजा करायला आहे. हे सर्व पत्रकारांनी सुद्धा हे सर्व सोडून सरळ ग्राउंडमध्ये काम करायला सुरुवात करावी. सर्वांनी मिळून आश्वासन देऊ नये. जर काही करून द्यायचं असेल तर प्रत्येकजण येऊन त्या गावामध्ये त्या गावचा विकास करून द्या. 2 लाख 3 लाख जर तेच जे क्रिकेटला जे ठेवायला आहे तेच पैसे जर गाव सुधारण्यासाठी म्हणून दिला, तेच आपल्याकडे आमच्या संघटनेला संपर्क करा आणि एक कुठलं तरी गाव सुधारणा करा, आम्ही एवढं बक्षीस देतो म्हणून सांगा. तेच बक्षीस आम्ही अशा गावांना लावतो आणि तुमचं नाव पण होईल. कारण की आज गोविंद पाटील कोणता आमदार नाही, खासदार नाही, काय कुठला सदस्य नाही, एक देशाचा जवान, माजी सैनिक आणि देशसेवा करून, समाजसेवासुद्धा करून या अशा आमच्या या खेडोपाडी जाऊन त्यांचं आम्ही जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर करायलो. कुणाकडून आम्ही 2 नंबरचे पैसेसुद्धा आम्ही कुणाकडून घेत नाही. या कुठून सरकारकडून पण आमच्या संघटनेला येत नाहीत. स्वतःचे पैसे घालून आम्ही आमची पूर्ण संघटना अशा या खेड्यापाडी जे गावं आहेत या गावांना आम्ही थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न करायलो आहे. कारण खानापूर तालुक्यामध्ये जर खानापूर तालुका सुधारायला पाहिजेत तर करप्शन संपवायचं आहे. करप्शन म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसे जे द्यावे लागतात, प्रत्येक ऑफिसमध्ये इकडं तिकडं कोणी पण येऊ देत, कुठली पण स्कीम येऊ दे, कॉन्ट्रॅक्टरापासून सगळ्यापासून पैसे घेतल्याशिवाय कुठलं कामं नाही, मग कुठून होणार कामं. त्यासाठी आम्ही ग्राउंडमध्ये उतरून कामं करतोय, जय जवान जय किसान संघटना. आणि हा संदेश द्यायलो की सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना किंवा खानापूर तालुक्यातील तमाम युवा पिढीला गावामध्ये 1.5-1.5, 2-2 लाखाची ठेवून सत्कार करून काही तुमचं गाव सुद्धा नाही आहे तर पैसे ठीक लावा की अशा ठिकाणी बक्षीस मागून घ्या की हे बक्षीस आम्ही हे गावात सुधारणा करतो म्हणून. आणि आज आमच्या नंदगड गावातून आमचे राहुल पाटील पण आलेत की त्यांनी JCP आणून मस्त रोड वगैरे करून दिलेत. त्यांनी तिकडून पासून नंदगडपासून मध्ये कुठं कुठं खराब होता तो सगळा रस्ता त्यांनी करून दिलेत. त्यांचे पण मी आमच्या संघटनेच्या वतीने आभार मानतो. आणि जेही आमच्या संघटनेमध्ये जी मुलं आहेत त्यांचे सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಗೋವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್, ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್ ಸಂಘಟನಾ ಗ್ರೂಪ್ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ. ಇವತ್ತು ನಾವು ನಂದಗಡ ಬಾಜುಗೆ ಗೌಳಿವಾಡ ಅಂತೆ ಒಂದು ಊರು ಅದಾವ, ಒಂದು ಹಳ್ಳಿ ಅದಾವ. ಈ ಹಳ್ಳಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ರಸ್ತೆ ಬರೋಕೆ ರಸ್ತೆ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ಹೋಗಿ ಪಂಚಾಯತ್ದಾಗ ಪಿ ಡಿ ಒ ಸರ್ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಪಿ ಡಿ ಒ ಸರ್ನು ಹೇಳಿದಾರೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಮನೆ ಎಲ್ಲ ನಾನು ಇದು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇನೆ ಮತ್ತು ರಸ್ತೆಗೆ ರೊಕ್ಕನೂ ಶಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಯಾತ್ರಾ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ನಾನು ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇನಂತೆ ಅವ್ರನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ. ಮತ್ತು ನಾನು ಅವ್ರ ಕಡೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೇಳಿ ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್ ಸಂಘಟನೆ ಅದಾವೆ. ಈ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಈ ಗೌಳಿವಾಡ ಜನರಿಗೆ ನಾನು ರಸ್ತೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಇವತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು ರಸ್ತೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಯಾರು ನಮ್ಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. नमस्कार. जय जवान जय किसान संघटनेमध्ये जे सर्वजण आहेत त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद करतो. आणि गोविंद सरांचे तर खूपच मी आभार मानतो की माझ्या वाड्यावरती येऊन, गवळी वाड्यावर येऊन हे पूर्ण काळ आले, त्यांनी सर्व हे बघितला इथली परिस्थिती कशी आहे. आणि त्याने आजच एक काम हाती घेतलं की थोडंसं तरी यामध्ये आपण रोडाचं काहीतरी करू. कुठं खड्डे पडलेले हे सर्व झालेलं, त्याने इथं आल्यानंतर आम्हाला बोलले. मग ह्या आज JCB घेऊन येऊन त्यांनी हा रोड आम्हाला थोडासा चांगला करून दिला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या गावातर्फे, माझ्या गावामध्ये सर्वांना काही अनुभव नाही, परंतु मी थोडंसं शिकलेलो आहे, त्याच्यामुळे त्यांना काही समजत नाही. परंतु मला असं वाटतं की जय जवान जय किसान संघटना आहे आपली, त्यामध्ये प्रत्येक युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे की ही अशी संघटना आपल्याला खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि आपण जर एक साथ जुडलो या संघटनेशी तर आपली जिथं कुठंही गावं आहेत खेड्यामध्ये आजपर्यंत रोड नाही, लाईट नाही आहे, तर तिथली सर्व कामं होऊ शकतात असं मला तर वाटतं. खात्री आहे. मी पूर्ण आता 1 वर्ष झालं त्या संघटनेमध्ये आहे आणि मी पूर्ण जय जवान जय किसान संघटनेचे मनापासून आभार मानतो. त्यामध्ये मी पूर्ण डेली मेसेज बघतो की कोणी नाही कोणीतरी फुल नाही फुलाची पाकळी देत असतं, त्यामध्येच ही कामं होतात. खूप बरं वाटतं की बाबा एवढे आपले आमदार आहेत, कोणी आहेत, परंतु अशा की इथं घ्या हे पैसे आपण वापरू असे म्हणत नाहीत की चला इथं 1-10 घरं आहेत कशासाठी. परंतु ही संघटना आपल्याला भरपूर सहकार्य करते. खानापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन सहकार्य करते. मला पण लाभली ती संघटना. मी त्यांच्याशी बोललो, त्यानंतर ते इथं आले, आपली कामं झाली. मला बरंच असं काही बोलायचं आहे अजून पण, परंतु मी थांबतो इथं. आणि मी आभार मानतो गोविंद सरांचे. सर खूप खूप आभारी मी आहे. असू दे, सोडा. आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही संघटनेच्या वतीने तुम्हाला प्रयत्न करणार. आम्ही कुठले आमदार नाही का खासदार नाही, कोण नाही. एक सामान्य माणूस म्हणून, एक समाजसेवक म्हणून तुमच्या पाठीशी हमेशा राहणार. ठीक आहे. इथं पुढे पण राहणार आणि इथून पुढे पाठीमागे पण राहिलो. धन्यवाद.